Welcome all of you for the next lecture of corporate law. In today's lecture, we will discuss about offenses and penalties under Companies Act 2013. तर इथे तुम्हाला एक टेबल दिलं आहे. या टेबलमध्ये तुम्हाला काही सिलेक्टिव्ह जे काही ऑफेन्सेस आहेत आणि त्याबद्दलच्या ज्या पेनल्टीज आहेत याबद्दल आपण डिस्कशन करणार आहेत. हा जो तुम्हाला पहिला कॉलम दिला आहे हा तुम्हाला सेक्शनची माहिती देतो आहे. दुसऱ्या कॉलममध्ये तुम्हाला जे काही पेनल्टीज आहेत त्या पेनल्टीजबद्दलची माहिती आहे. ह्याच्यामध्ये तुम्हाला किती पेनल्टी लागू शकते आणि या दोन कॉलममध्ये तुम्हाला कंपनीला पेनल्टी लागेल का कंपनीच्या अधिकाऱ्यांना पेनल्टी लागेल याबद्दलची माहिती भेटेल. तर पहिलं बघूत आपण सेक्शन 15. सेक्शन 15मध्ये सांगितलेलं आहे अल्टरेशन ऑफ मेमोरंडम अँड आर्टिकल्स टू बी नोटेड इन एव्हरी कॉपी. बघा सेक्शन 15 काय म्हणतं की जे काही तुम्ही चेंजेस करतायत आर्टिकल्स ऑफ असोसिएशनमध्ये किंवा मेमोरंडम ऑफ असोसिएशनमध्ये जर तुम्हाला काही चेंजेस करायचे आहेत तर ते चेंजेस काय झालं पाहिजेत, ते चेंजेस तुम्हाला नोट करावे लागतील, ते दाखवावे लागतील. इफ अल्टरेशन मेड इन द मेमोरंडम ऑर आर्टिकल्स ऑफ कंपनी इज नॉट नोटेड इन एव्हरी कॉपी ऑफ द मेमोरंडम ऑर आर्टिकल्स. म्हणजे चेंजेस तर केलेत, मेन कॉपीमध्ये चेंजेस केलेत आर्टिकल्स ऑफ असोसिएशन किंवा मेमोरंडम ऑफ असोसिएशनच्या मेन कॉपीमध्ये तुम्ही चेंजेस केलेत, परंतु ते चेंजेस तुम्ही त्याचे जे काही बाकीच्या कॉपीज आहेत त्याच्यामध्ये दाखवले नाहीत. तर काय केलं जाईल तुमच्यावर, म्हणजे कंपनीवर, ठीक आहे, 1000 रुपीज फॉर एव्हरी कॉपी ऑफ द मेमोरंडम ऑर आर्टिकल्स इश्यूड. पेनल्टी किती लागेल? 1000 रुपये. प्रत्येक कॉपीसाठी 1000 रुपये दंड लागेल. आणि कोणावर लागेल? ते कंपनी किंवा ऑफिसरवर सुद्धा लागू शकतं. कंपनीवर तर लागूच शकतं, ऑफिसरवर सुद्धा लागू शकतं. म्हणजे सेक्शन 15 म्हणतं की जे काही चेंजेस तुम्ही करतायत आर्टिकल्स ऑफ असोसिएशन किंवा मेमोरंडम ऑफ असोसिएशनमध्ये ते चेंजेस तुम्ही नोट केले पाहिजेत प्रत्येक कॉपीमध्ये. आणि जर ते तुम्ही प्रत्येक कॉपीमध्ये त्याची नोंदणी केली नाही, जे काही चेंजेस झाले ते बदल केले नाहीत प्रत्येक कॉपीमध्ये, तर प्रत्येक कॉपीसाठी 1000 रुपयाचा दंड कंपनी किंवा कंपनीच्या ऑफिसरवर लावला जाऊ शकतो. ठीक आहे. नंतर सेक्शन 4 सबसेक्शन 5 मध्ये सांगितलेलं आहे रिझर्वेशन ऑफ नेम. काय म्हणते बघा त्याच्यामध्ये, आफ्टर रिझर्वेशन ऑफ नेम इफ इन्फॉर्मेशन गिवन इज नॉट करेक्ट. जर तुम्ही नाव रिझर्व केलं आहे पण जी काही माहिती दिली आहे कंपनीबद्दलची ती माहिती चुकीची आहे, करेक्ट नाही आहे, तर तुम्हाला किती पेनल्टी लागू शकते? 1,00,000 रुपयाची पेनल्टी लागू शकते. आणि ती कंपनीवर लागणार, ऑफिसरवर लागणार नाही, फक्त कंपनीवर लागणार ती पेनल्टी 1,00,000 रुपयापर्यंतची. इफ कंपनी हॅज नॉट बीन इनकॉर्पोरेटेड द रिझर्व नेम शॅल बी कॅन्सल्ड अँड द पर्सन इज मेकिंग ॲप्लिकेशन अंडर सबसेक्शन 4 शॅल बी लायबल टू द पेनल्टी विच मे एक्सटेंड टू 1,00,000 रुपीज. म्हणजे तुम्ही नाव रजिस्टर केलेलं आहे पण अजून कंपनीचं अस्तित्व चालू झालेलं नाही आहे, अद्याप कंपनी इनकॉर्पोरेट झालेली नाही आहे, तर काय होईल? तुमच्यावर 1,00,000 रुपयाची पेनल्टी लावण्यात येईल. तुमच्यावर म्हणजे कंपनीवर म्हणतोय आम्ही. नेक्स्ट आहे सेक्शन 16. ओके, तर सेक्शन 16 काय म्हणतं? Rectification of name of company. If company makes any default in registration of name as in the opinion of central government, the name for registration is identical to the name of the company already registered. आता तुम्ही एक असं नाव डिसाईड केले कंपनीसाठी जे नाव ऑलरेडी दुसऱ्या कंपनीचं आहे किंवा त्याला खूपच जास्त मिळतं जुळतं आहे. पब्लिकमध्ये या दोन कंपनीच्या नावामध्ये कन्फ्युजन होऊ शकतं असं जर सेंट्रल गव्हर्नमेंटला वाटत असेल आणि त्यामुळं रजिस्ट्रेशन करताना तुम्ही नावामध्ये काही ना काहीतरी गडबड केली असेल, काही डिफॉल्ट केला असेल तर तुमच्यावर पेनल्टी लागू शकते. म्हणजे कंपनीचं नाव हे युनिक असलं पाहिजे, वेगळं असलं पाहिजे. दुसऱ्या कंपनीसारखं नाव आपण आपल्या कंपनीला देऊ शकत नाहीत. मग किती पेनल्टी लागू शकते? In case of company
₹1000 फॉर एव्हरी डे ड्युरिंग विच डिफॉल्ट कंटिन्यूज. तर ₹1000 प्रत्येक दिवसाचे जोपर्यंत ते डिफॉल्ट आहे तोपर्यंत दिवस मोजले जातील. कोणत्या दिवसापासून ते नाव रजिस्टर केलं होतं, कोणत्या दिवसापर्यंत ते नाव रजिस्टर चुकीचं होतं, तेवढ्या दिवसाचं काउंटिंग करून प्रत्येक दिवसाचे ₹1000 लावले जातील. कंपनीवर लागणार का हा दंड? तर येस, कंपनीवर सुद्धा लागणार आणि कंपनीच्या ऑफिसरवर सुद्धा लागू शकतो. इन केस ऑफ ऑफिसर ₹5000 बट विच मे नॉट एक्सटेंड टू ₹1,00,000. पण ऑफिसरच्या बाबतीत काय, ₹5000 प्रत्येक दिवसाचे, पण जास्तीत जास्त ₹1,00,000 दंड ऑफिसरवर लागू शकतो, कारण की शेवटी तेही तिथं नोकरी करतात. पण कंपनीवर कितीही दंड लागू शकतो, ₹1000 प्रत्येक दिवसाचे. तर हे तुम्हाला दिलेलं आहे सेक्शन 16 मध्ये. ओके, आता आहे सेक्शन 17. सेक्शन 17 कशासाठी इन्फॉर्मेशन देते? कॉपीज ऑफ मेमोरेंडम, आर्टिकल्स एक्सेट्रा टू बी गिवन टू मेंबर्स. आता जे काही मेमोरेंडम्स किंवा आर्टिकल्स ऑफ असोसिएशन तुम्ही बनवतायत ते तुम्ही मेंबर्सला दिले पाहिजेत, म्हणजे कंपनीने मेंबर्सला दिले पाहिजेत. इफ ऑन रिक्वेस्ट ऑफ मेंबर कंपनी हॅज नॉट प्रोव्हाइडेड देम अ कॉपी ऑफ मेमोरेंडम, आर्टिकल्स, एव्हरी ॲग्रीमेंट अँड एव्हरी रिझॉल्युशन. म्हणजे मेंबर्स मागतायत, आर्टिकल्स ऑफ असोसिएशनची कॉपी असेल किंवा मेमोरेंडम ऑफ असोसिएशनची कॉपी असेल किंवा एखाद्या ॲग्रीमेंटची कॉपी असेल, मेंबर मागतायत पण कंपनी देत नसेल तर कंपनीला पेनल्टी लागते ₹1000 फॉर इच डे ड्युरिंग विच सच डिफॉल्ट कंटिन्यूज और ₹1,00,000 विच एव्हर इज लेस. ठीक आहे, म्हणजे जास्तीत जास्त ₹1,00,000 पर्यंतचा दंड कंपनीवर लागतो. आणि ज्या दिवसापासून ते डिफॉल्ट चालू आहे, जेव्हापासून मेंबरनी ती कॉपी मागितली आहे आणि ज्या दिवसापर्यंत ती कॉपी भेटलेली नाही आहे तेवढ्या दिवसाचं काउंट करून ₹1000 प्रत्येक दिवसाचे त्या मेंबरला, त्या कंपनीला आणि त्या ऑफिसरला पेनल्टी लागू शकते. पण जास्तीत जास्त ₹1,00,000 दंड होऊ शकतो, त्याच्यापेक्षा जास्त नाही. तर आज आपण काही महत्त्वाचे सेक्शन्स आणि त्याच्याबद्दलच्या पेनल्टीज ज्या आहेत कंपनी ॲक्टमध्ये त्याबद्दल डिस्कशन केलं. अजून काही महत्त्वाचे सेक्शन आणि त्याच्याबद्दलच्या पेनल्टीज याबद्दल आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये डिस्कशन करूयात. आज आपण इथं थांबूयात. थँक्यू व्हेरी मच.